श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीसाठी येणारे जे 52 दिवस आहेत ते कसे असणार आहे आणि येणारे 52 दिवस आहेत ते असणार आहे खास. मेष राशीसाठी येणारे जे 52 दिवस आहेत 7 जून ते 28 जुलै हे दिवस असणार आहे खूप खास. त्यांना मिळणारे यश, ते कसं यश मिळणार आहे, कसे खास असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की मेष राशी अत्यंत मेहनती रास आहे. मेष राशीचे व्यक्ती अत्यंत मेहनती असतात, पराक्रमी असतात, निष्ठावान असतात आणि त्यांना मेहनत करण्याची फार आवड असते. फक्त एकच त्यांच्यामध्ये असतं की त्यांना राग लवकर येत असतो. त्यांनी जर आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं तर ते जग जिंकू शकतात. अशा मेष राशीच्या व्यक्तींना येणारे जे 52 दिवस आहेत ते 52 दिवस असणारे फार खास. त्या काळात 7 जून ते 28 जुलैच्या दरम्यान त्यांचे स्वामी ग्रह मंगळ ग्रह हे बलवान होत आहेत आणि स्वामी ग्रह जेव्हा बलवान होतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच चांगले मिळत असते. येणाऱ्या काळात मंगळ ग्रह परिवर्तन करणार आहेत. क राशीतून सिंह राशीत ते प्रवेश करणार आहेत. मित्रांनो बघा की मंगळ ग्रह जेव्हा 7 जून ते 28 जुलै दरम्यान परिवर्तन करतील त्या काळातला तो जो काळ आहे तो मेष राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ असणार आहे. तुमची अनेक कामं त्यात होणार आहेत. तुमची जी अडलेली कामं होती, जी कामे तुमची होत नव्हती, अनेक अडचणी तुम्हाला येत होत्या, आरोग्याच्या बाबतीत अडचणी येत होत्या, तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत अडचणी येत होत्या, तुमच्या जोडीदाराला काही आरोग्याच्या तक्रारी जाणवत होत्या, त्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन तुम्हाला चांगला फायदा येणाऱ्या काळात मिळू शकतो. तर आता आपण बघूया की मेष राशी व्यक्तींना येणारे 52 दिवसात काय काय त्याचा संधी मिळणार आहे किंवा काय लाभ त्यांना मिळणार आहे. पहिल्यांदा बघूया नोकरदार वर्गासाठी. मित्रांनो बघा की मेष राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना नोकरीमध्ये कोणाचं सहकार्य मिळत नसेल किंवा आधी वरिष्ठ तुमच्यावर नाखुश असतील, तुमचे जे कनिष्ठ असतील ते तुम्हाला सहकार्य करत नसतील, परंतु येणारा जो 52 दिवसाचा काळ आहे 7 जून ते 28 जुलैच्या दरम्यान तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देऊ शकतात आणि तुम्ही दिलेली जबाबदारी सुद्धा तुम्ही पूर्ण करणार आहात. त्यानंतर बघूया ती जबाबदारीला तुमचे कनिष्ठ देखील सहकार्य करणार आहेत. तुम्हाला तुमचे कनिष्ठ सहकार्य करतील. वरिष्ठ आणि कनिष्ठ आणि तुमच्या सहकार्याने एखादा नवीन प्रोजेक्ट चांगला होणार आहे. जी दिलेली जबाबदारी आहे ती चांगली तुम्ही पेलणार आहात आणि येणाऱ्या काळात तुमचा पगार वाढ सुद्धा होऊ शकतो. ज्या 52 दिवसाचा काळ आहे त्या 52 दिवसाच्या काळात तुम्हाला बढती सुद्धा नोकरीमध्ये मिळू शकते. त्याचबरोबर मित्रांनो बघा की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी स्थलांतरित पाहिजे असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा तुमची येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात पूर्ण होऊ शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्या मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी नाही अशा मेष राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता येणाऱ्या काळात आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी. मित्रांनो येणारा जो काळ आहे तो व्यावसायिक लोकांसाठी अत्यंत चांगला असणार आहे. तुम्ही व्यवसायात तुमची नवीन उलाढाल करू शकता. नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात करू शकता. 7 जून ते 28 जुलैच्या दरम्यान तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत चांगला असा काळ आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा की व्यवसायाच्या ठिकाणी अडकलेले तुमचे पैसे असतील, इथं दुसऱ्या ठिकाणी पैसे अडकलेले असतील किंवा उधारी तुम्ही दिलेली असेल ती उधारी तुमची येणाऱ्या काळात वसूल होऊ शकते किंवा अडकलेले पैसे असतील ते तुमचे अडकलेले पैसे निघू शकतात. त्याचप्रमाणे तुमचा जर भांडवलाचा काही प्रॉब्लेम असेल, भांडवलीच्या काही तक्रारी असतील, तो भांडवलाचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन तुम्हाला भांडवल उपलब्ध होऊ शकते आणि या काळात तुम्ही अत्यंत जोमाने असं व्यवसाय तुमचा करू शकता. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी. मित्रांनो बघा की येणाऱ्या काळात विद्यार्थी वर्गासाठी त्यांना जे काही अडचणी येत होत्या, उच्च शिक्षणासाठी त्यांना ॲडमिशन घ्यायचे असेल परंतु त्यांच्या डोक्यात काही असेल आणि ते होत नव्हतं किंवा विदेशात त्यांना जायचं असेल शिक्षणासाठी पण त्यांना काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी तुमच्या येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात दूर होणार आहेत आणि तुम्हाला विदेशात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ज्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचे होते परंतु ते काही
होत नव्हतं त्यांच्या त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन तुम्हाला उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन तुमची होणार आहे. त्याचबरोबर तुमचं जर मन अभ्यासात लागत नव्हतं, तुमचं मन भरकटत होतं, तुम्हाला काय करावे आणि काय नाही करावे हे कळत नव्हतं, ते तुमचं दूर होऊन येणाऱ्या काळात तुम्हाला ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर होऊन येणारा 52 दिवसाचा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. अभ्यासात तुमचं मन लागणार आहे. स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात. तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात. विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो 52 दिवसाचा काळ आहे तो अत्यंत चांगला असणार आहे. तुमचे रिझल्ट असतील ते रिझल्ट तुमचे चांगले लागणार आहेत. तुम्ही त्यात पास होऊ शकता. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही पास होऊ शकता. रिझल्ट तुमच्या बाजूने लागू शकतो. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत सुद्धा येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींना जे आर्थिक अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊन तुम्हाला चांगला पैसा मिळण्याची शक्यता आहे. पैशाची आवक तुमची वाढणार आहे. अनेक मार्गाने तुमचा पैसा तुमच्यापर्यंत येणार आहे. तुम्ही पैसे कमवायचे अनेक मार्ग तुम्हाला सापडणार आहेत. येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात 7 जून ते 28 जुलैच्या दरम्यानच्या काळात आर्थिक आवक तुमची अत्यंत चांगली असणार आहे. मित्रांनो, परंतु तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, येणाऱ्या काळात गुंतवणूक करत असताना थोडीशी सावधानगिरी तुम्हाला बाळगायची आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना जागा नवीन तुम्हाला खरेदी करायची असेल, कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल, तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारची गुंतवणूक तुम्ही करू नका. मित्रांनो, बघा की गुंतवणूक जर तुम्ही भूल थापांना बळी पडून जर करणार असाल तर ती गुंतवणूक तुम्हाला नुकसान देणारी असणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या, आपल्या घरच्यांचा सल्ला घ्या आणि तरच ती गुंतवणूक करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की कुटुंबाच्या बाबतीत येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात कुटुंबातील वातावरण तुमचं अत्यंत चांगलं असणार आहे. कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. आईवडिलांची साथ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे आणि कुटुंबाची वातावरण हे अत्यंत चांगलं असल्यामुळे तुम्ही सुद्धा खुश असणार आहात. मेष राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा कुटुंबासाठी अत्यंत चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमच्या जोडीदारासंदर्भात तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराचे संबंध अतिशय चांगले असणार आहे. येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या काही तक्रारी असतील, काही त्यांना आरोग्याच्या काही मेजर तक्रारी असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो जोडीदाराचा आरोग्याच्या तक्रारी ते सॉल्व्ह होणार आहेत आणि त्यांचं जोडीदाराचं आरोग्य हे अत्यंत चांगलं असणार आहे. मित्रांनो, ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या काळात लग्न होऊ शकतात. तुमचे लग्न जमवण्याचा अत्यंत चांगला योग येणाऱ्या काळात आहे. तुमच्या मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी सुद्धा असतील तर त्या तक्रारी तुमच्या मुलांच्या तक्रारी दूर होणार आहेत. संतान प्राप्तीचा योग सुद्धा येणाऱ्या काळात तुमचा आहे. म्हणजे ज्यांना संतान नाही अशा व्यक्तींचा संतान प्राप्तीचा योग सुद्धा येणाऱ्या काळात आहे. त्यांना संतान प्राप्तीचं सुख येणाऱ्या काळात मिळू शकतं. मित्रांनो, म्हणजेच काय, एकंदरीत येणारे 52 दिवस हे मेष राशीच्या व्यक्तींसाठी असणारे खूप खास. त्यांना काही उपाय देखील करायचे आहे मित्रांनो की त्यांना 7.5 पण चालू आहे, पण 7.5 तुम्हाला हे चांगलं मंगळ ग्रहाचं परिवर्तन हे शुभ योग देणार आहे. शुभ तुम्हाला संकेत देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काय तेल व्हायचं आहे. दर शनिवारी तुम्ही शनी महाराजांना काय तेल वाहू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करू शकता. दर शनिवारी किंवा दररोज जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करायला काहीही हरकत नाही. येणारा काळ हा मेष राशीच्या व्यक्तींना अत्यंत लाभदायक असा असणार आहे. मित्रांनो, महिला वर्गाला सुद्धा येणारा काळ हा अत्यंत चांगला असणार आहे. महिला वर्ग नवीन वस्तूची खरेदी करू शकतो, सोन्या नाण्याची खरेदी करू शकतो, नवीन वाहन खरेदी करू शकता. महिला वर्गाचा थोडासा आराम देखील होणार आहे. जी महिला वर्गाची धावपळ होती ती धावपळ त्यांची कमी होऊन त्यांचा आराम सुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.